जगनां कोवि पुरुषो परदवनन्ति जाननुञ्चेदि तत्सर्वे परभावे नामो न विमुञ्चते नानी. सुंदर गोष्ट विचारली. शंकाकार म्हणतो आहे, तुम्ही आम्हाला सांगता की शुद्ध आत्मानुभव करा, निज ध्रुवाचा अनुभव करा, आणि मग जर निज ध्रुवाचा अनुभव केला तर काय होतात, मोह राग द्वेष तो जातो. म्हणजे मोह राग द्वेषांचा त्याग होतो, मोह राग द्वेषांचं प्रत्याख्यान होते असे म्हणतात. म्हणजे अनुभव केला की काम झालं, अनुभव केले की कशात निघून गेले, अनुभव केला की मोह निघून गेला असे जर सांगता, तर मग यामध्ये दृष्टांत कोणता, आम्हाला दृष्टांत देऊन समजून सांगा असं त्यांनी सांगितलं. तर आचार्यांनी दृष्टांतपूर्वक माहिती दिली आहे या ठिकाणी. जेव्हा नाम, जेव्हा म्हणजे ज्याप्रमाणे कोणी 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 पुरुष परद्रव्यम है ना, इनम ती परद्रव्य हे आहे असे इति ती जाणून चेयदी सोडतो. तर त्याप्रमाणे सर्व परकीय भाव आपल्या निज ध्रुवापासून भिन्न आहेत हे जाणून ज्ञानी जीव म्हणजे अनुभव करतो, तेव्हा या परकीय सर्व भावांना काय करतो, सोडतो. म्हणजे शुद्ध अनुभव केला की परभाव सुटले. कारण आमच्या निज ध्रुवामध्ये हे परभाव नाहीत. आकारद्रव्य नाही, धर्मद्रव्य नाही, अधर्मद्रव्य नाही, काळद्रव्य नाही, उद्गल द्रव्य नाही, दुसरे जीव नाहीत. आणि समयाला होणारे मोह राग द्वेष भाव आहेत ते नाहीत. एक शाश्वत एकाकार ज्ञानानंद स्वभावाला मी आहे अशी प्रतीती केली. मग माझं जे स्वतःचं स्वरूप आहे ते त्याने ग्रहण केले आणि परभावांचे विषय त्याने घेतले नाही. है ना, विचारामध्ये कोणता विषय घेतला, माझा मी आहे आणि पर नाही. मग लोक व्यवहारात असं दिसून येते. लोक व्यवहारात काय करतो, जो दृष्टांत घेतला आहे तो सज्जन पुरुषाचा घेतलेला सदाचार असणारा घेतलाय. कसा घेतलाय, हे परक्याचं द्रव्य आहे बाबा, मग आपलं नाही सोडून गेलं. पण हे कसं करतो याचं सुंदर दृष्टांत अमृतचंद्राचार्यांनी त्या संस्कृत टीकेत दिला आहे. पहा कसं सुंदर आहे. यथाही कश्चित पुरुषः संभ्रांत्या रजकात परिकीयं चीवरम् आदाय आत्मीय प्रतिपत्त्या परिधाय शयान स्वयं अज्ञानी सन् अन्येन तदंचलम् आलम्ब्य बलात् नग्नि क्रियमाणः मनुष्यो प्रतिबुद्धस्व आर्पय परिवर्तनम् एतत् वस्त्रं मामकम् इति असकृत् वाक्यं शृण्वन् निखिलैः चिह्नैः सुष्ठु परीक्ष्य निश्चितम् एतत् परिकीयम् इति ज्ञात्वा ज्ञानी सन् मुञ्चति तच्चीवरम् अचिरात्. आता आपण दृष्टांत टाकू. ज्याप्रमाणे कोणी पुरुष संभ्रांतीने, शब्द महत्वाचा, साधन काय दिले, संभ्रांत्या, भ्रांतीने रजकात परटा करून परिकीयम चीवरम दुसऱ्याचं वस्त्र आदाय आणले आणि आत्मीय प्रतिपत्त्या आपले स्वतःचे समजून परिधान करून शयाना झोपलो आणि स्वयं अज्ञानी आहे, अज्ञानी आहे, त्याला हे माहिती नाही की हे दुसऱ्याचं आहे. भ्रांतीने त्यांनी आणलं, पट्ट्याने दिले, आपली स्वतःची चादर समजून घेतली
आलाय आणि झोपला छान पैकी. त्यावेळेस परीट होते चंद्रशेखर परीट होते. होते की रामचंद्राच्या वेळेला सुद्धा होते. हो. आणलाय आणि झोपलाय. समजा यात्रेला गेला आणि मग छानपैकी दर्शन झाले, पूजा झाली, भक्ती झाली, जेवणही झालंय. मग कपडे सगळे मळले होते. ते कपडे काय चादर वगैरे प्रवासात मळली होती, ती धुतली छानपैकी, स्वच्छ करून वर वाळायला टाकली. मग दुसऱ्या यात्रे सुरू की तशीच चादर आहे, याची तशीच चादर आहे. समजा ते सगळे पूजा होते, खान पान होईपर्यंत ते सगळं वाढलंय. मग छानपैकी झोप आली. आता व्यवस्थित जेवण झालं, झोप आली, चादर ओढली, तिथे वाढायला टाकलेली आणि आपली समजून पांघरून झोपलाय. तेही समजून. पण काय आहे, अज्ञान आहे. चादरीबद्दलचं चिन्ह माहित नाही, चादरीबद्दलची लक्षणं माहित नाही. तसं घेऊन बसलाय आणि कसं आहे, छानपैकी झोपलाय. मग अशा वेळेला अज्ञानी आहे. शब्द काय, संभ्रांत्या आहे ना, हे शब्द दिले जाते. आणि अज्ञानी आणि झोपणे. मग अशा त्या झोपलेल्या अवस्थेत तत् अंचलम आलंब्य, त्याच्या अंचलाला पकडून, टोकाला पकडून, वस्त्राच्या टोकाला पकडून काय केलं दुसऱ्या माणसाने, कन्येनं दुसऱ्या माणसाने बलात् नगरी क्रियमाण. मग त्याला काय केलं, चादर धरून ओढली जोरात, खेचली आणि त्याला उलट केलं. आणि काय म्हणतो, मंशु प्रतिबुद्धस्व, शीघ्र जागा हो आणि काय कर, अर्पय परिवर्तकम येतात वस्त्र मामकम इति, माझं हे परिवर्तन रूपाने तुझ्याकडे आलेले वस्त्र माझं मला परत दे. असुकृत वाक्यम आहे ना, शृण्वन. ही वाक्ये एकदा ऐकली का त्याने, सगळा दृष्टांत महत्वाचा आहे. किती वेळा ऐकली, असुकृत म्हणजे वारंवार, पुन्हा पुन्हा. झोपलाय ना, झोपलेला जागा करतो. मुद्दाम झोपेचं सोंग घेतलेला जागा करणं कठीण, पण झोपलेल्या जागा करणे एक वेळ थोडं संभवत. आणि सज्जन गृहस्थ आहे, तर तो गृहस्थ काय करतो आहे, त्याला म्हणतो की मग त्या सज्जन गृहस्थाला काय म्हणतो, माझं वस्त्र तुझ्याकडे आलं आहे, बदलून आलं आहे आणि ते माझं मला द्या. म्हणजे वाक्य तर ऐकली, पुढे त्याने काय केलं, म्हणजे हा उपदेश ऐकला. वाक्य कसं ऐकली, म्हणजे उपदेश ऐकला. कसा ऐकला, वारंवार ऐकला. शृण्वन म्हटलंय ना, ऐकणारा. काय करतोय, पण कसं करतो तो, अखिलही चिन्हही, अखिल चिन्हांच्या द्वारे सुष्ठू परीक्षा. भांडण नाही केले, कंटाळ नाही केला, मारामारी नाही केली. काय केलं मग त्याने, जी चिन्ह आहेत ती वस्त्रावरची सर्व चिन्हे, मूलभूत चिन्हे काय केले, सुष्ठू परीक्षा. सुष्ठू म्हणजे चांगल्या रीतीने परीक्षा करून निश्चित म्हणजे परीक्षा निश्चितपणे प्रतीती झाली की हे परकीय चित्त आहे वस्तू, इति ज्ञान, अशी प्रतीती झाली. मग ज्ञानी सन म्हणजे ती तच्चीवरमचिरा. मग ज्ञानी झाल्यामुळे ते चित्त जे वस्त्र आहे, चिवट वस्त्र आहे ते सोडतो.
म्हणजे आता समजा त्याला ते गुंडाळलेली चादर काढण्यास वेळी लागेल, परंतु जेव्हा जाणली, परीक्षा करून प्रतिती केली, निर्णय झाला, तेव्हा ती सोडल्यात जाणार. म्हणजे बाह्यता जरी अंगावरची ती काढल्यासारखी दिसत नाही, तरी त्यावेळेला ती चित्तातून सुटलेली आहे. पण कसं केलं त्याने? नुसतं सोडून दिली काय? सोडून देण्यापूर्वी काय केलं? चिन्हांच्या द्वारे परीक्षा केली आहे. मग मोक्ष मार्गावर जाण्यासाठी काय सांगितलं? गाथा नंबर 17-18 मध्ये सांगितलं की जर तुम्हाला जाणायचं असेल तर जीव राजाला चिन्हाने जाणता, राजाची चिन्हे जाणता आणि मग राजाची माहिती घेऊन श्रद्धा करता आणि नंतर चरित्र करता. तसं जीव राजाची चिन्हाद्वारे माहिती करून प्रत्यक्ष प्रतीती करता, मग त्या श्रद्धा नाही का चारित्र झाले, जाणली प्रतीती केली, त्यातच श्रद्धा चरित्र. म्हणजे ज्ञानात प्रतीती झाली, तिकडं फळ म्हणून श्रद्धा आणि चरित्र समीचीनता आली. तसं इथे दिलं पहा. तथा नाही ना, ज्ञाता जाणकार असून देखील ना काय करतोय? संभ्रांत्या. ज्ञाता म्हणजे जीव आहे ना, काय करतो? संभ्रांतीने परकीय भावान आदाय आत्मीय प्रतिपत्त्या आत्मनी अध्यास्य शयानः स्वयं अज्ञानी सन काय केलं? स्वतःच्या अज्ञानी राहून काय केलं? भ्रांतीने परकीय भावाना, परकीय द्रव्ये, परकीय गुण, परद्रव्याच्या पर्याय, आपल्या ठिकाणी होणाऱ्या पर्याय गुणभेद, त्यानं काय केलं? आत्मीय त्यांना ग्रहण आदाय आत्मीय स्वतःची आहे अशी प्रतिपत्ती करून आत्मनी अध्यास्य आपल्या आत्म्यामध्ये ते ग्रहण करून काय करतो? शयानः स्वतः अज्ञानी म्हणून झोपलाय. म्हणून बहुसंख्य जीव काय अज्ञानातच जन्मतात, झोपेतच जन्मतात आणि झोपेतच मरतात. पोरं होतात, बाळं होतात, लग्न होतात, सगळ्या लौकिक क्रिया होतात. लौकिक झोपेतच होतो माहित आहे, जागी आहे. व्यवहारात झोपलाय, गाढ झोपलाय. माझं घर आहे, माझं बंगला आहे, माझी घोटाळा आहे, माझी साडी आहे, माझं वस्त्र आहे, माझी पॅन्ट आहे, माझी चड्डी आहे, माझं शरीर आहे. परकीय द्रव्ये, माझा मान, माझा अपमान, थोडी माहिती, जास्त माहिती, अगती किंवा गती, गृहस्थी किंवा मुनी, हे जे परकीय भाव, मिथ्या ज्ञान के सम्यक ज्ञान पर्याय, मिथ्या श्रद्धा की सम्यक दर्शन श्रद्धा, मिथ्या चरित्र कुचरित्र की सम्यक चरित्र, या सगळ्या परकीय भावांना आपले स्वरूप समजून ग्रहण केले की नाही. ध्रुवाबरोबर पराला मिसळले, आदाय विचारात घेतला, काही करीत नाही जास्त, आणि मग झोपलाय. ते म्हणतात गाढ झोपला. व्यवहारात काय परमार्थात झोपला. मग व्यवहारात झोपलाच म्हणे, त्यात गाढ शयना, गाढ लीन झाला. काय करतात हे जागा आहे सांगा की नाही. विचार काय केले, विषय कसा निवडला, म्हणजे ज्ञानात त्याने तसंच जाणलं की नाही. ज्ञानात विचार केला, घरवाला, घरवाला हे विचार करतो. मुलं बाळवाला, मुलं, किंवा काय माझी स्तुती केली लोकांनी, मान दिला म्हणा, निंदा केली, अपमान म्हणा,
असे विचार करतो. म्हणून पर्याय स्वरूपाचाच विषय आहे किंवा मुलांचा विषय म्हटलं जातो. मग धनाचा विषय, घराचा विषय. शुद्ध पर्यायाचा विषय असे समजा. मी भावी काळात मुक्त असेल, शुद्ध पर्याय. मग हे सगळे काय केले त्याने, हे सगळे फळ काय, झोपलाय म्हणतात ते. हे सगळ्यांचं काय फळ. मग ध्रुव पर्याय घेऊ दे, त्याच्यात घर एकटे घेऊ दे, किंवा ध्रुव निज ध्रुव आणि घर विसरू द्या, निज ध्रुव आणि धन विसरू द्या, निज ध्रुव आणि मुलं विसरू द्या, निज ध्रुव आणि शुद्ध पर्याय, पुण्य पर्याय किंवा शुभ पर्याय, किंवा निज ध्रुव आणि शुद्ध पर्याय, शुभ अशुभ पर्याय सगळं मिसळलं तर हे विचार असे केले की मी ठरतो. मग याला काय म्हटलं, अज्ञान भाव. ठीक आहे, ज्ञानात काय घडलं, हे अज्ञान. मला म्हणता अज्ञान. मग ते कसं काय होतं. रामचंद्र बायको नाही मिळाली, भेटले तर रडला, झाडाला मिठी मारली, भाऊ मेला तर 6 महिने घेऊन गेले. त्याचं जातंय मोकळं आणि आमचं जातंय मोकळं. आमचा ट्रक अडवलाय जायला आणि ते रामचंद्र म्हणून त्यांचा ट्रक जायला मोकळी. योग योग भांगड नाही, विचार करायचा त्यांना. काय म्हणायला शिकाय एक बायको गेली तर काय, किती बायको होते माहितीये का, 8,000 रामचंद्राला. एक निवृत्त होतो. लक्ष्मणाला 16,000, कृष्णाला 16,000, बलभद्राला 8,000. एक रामचंद्र चक्रवर्ती म्हणते, हे लक्ष्मण अर्धचक्रीय. मग सम्य दृष्टीने असं केलं तर चालतंय काय, चालतंय. ते सगळेच आहे की गृहस्थीला अपेक्षा. तो ज्या हे धन वगैरे पर्याय वरच आहे, परंतु शुद्ध पर्याय त्याची करत नाही. बरीच तत्व आहे, पर्याय तत्व आहे, क्षणिक तत्व आहे, म्हणून ते जाहीर नाही काय. मग काय आहे, सम्यक्ती कधी विषय निज ध्रुव, निज ध्रुव म्हणून जाणलं, प्रत्यक्ष जाणलं, फळ सम्यक, हे ज्ञान झालं, सम्यक ज्ञान झालं आणि लगेच सम्यक झालं. मग हे म्हणतात हे बाहेरचे भाव जे आहेत ते तोडले, म्हणजे काय केले त्याने, इथे घेतले नाही. निज ध्रुवाला निज ध्रुव रूपाने जाणले. मग याची प्रत्यक्ष प्रतीती केली, अज्ञान जाते. पण हे करीत नाही तर हे सगळे विषय करतो. आणि मग असा शयन असणारा शब्द कसा आहे, अज्ञानी जीव. हे केलं तर हे केलं तर ध्रुव 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 म्हणून हे केलं तर हे केलं तर तो ध्रुव ध्रुव मानतो अंतःकरणात. हे भाव करावं लागतं संसार होतील. मग ते न केल्यात जमात. त्याचं कारण असं इथं काढतो, ते अज्ञानी जीव की नाही घर मुलं दार याला फक्त मानतो, परमेश्वरी वगैरे. पण श्रद्धा तशी गोष्टीच आहे ना. मग याने जर वस्तुस्वरूपाची प्रतीती केली, इथे ध्रुवाचा अगोदर अनुभव केला, मग श्रद्धा तशीच बदलली आणि मग ही मुलं बाळ पंचपरमेश्वरी वगैरे जर केले, या विकल्पात त्याला हे होतील, विकल्प अवस्थेत होतात. पण हे तर श्रद्धा कुठे आहे,
सम्यक पाहिजे. आणि ही श्रद्धा बदलली केव्हा? या ध्रुवाचं वेदन केलं तेव्हा. म्हणजे ध्यानाचा विषय हा आहे, अनुभूतीचा विषय हा आहे, सामायिकातला विषय हा आहे. मग तेव्हा श्रद्धा ही बदलली. इतर वेळेला विकल्प आले तरी श्रद्धा तशीच राहिली. म्हणून या विकल्पांना काही किंमत नाही. सम्यक ज्ञानीचे विकल्प आहे, पण मिथ्या दृष्टीचे हेच विकल्प आहेत फक्त. अनुभव घ्या. दुसरा जर कोणी मिथ्या दृष्टी घेतला तर हेच चाललंय सगळं. आणि म्हणतोय तो तोंडाने की ध्रुवाचं आम्ही चिंतन करणार नाही. ते तर आहे, पण ध्रुवाचा जो माणसाला म्हणतो ध्रुवाचा त्यामुळे हे मुलं बाळ एक संसाराच्या करावंच लागतं. ते विकल्प येतील, पण श्रद्धेच्या अपेक्षेने तिकडे गेला नाही म्हणायचं. श्रद्धा इकडे ध्रुवाशी जोडली आहे, ध्रुवाशी जोडली ना, मग विकल्पात झालं. म्हणून तर आपण म्हणतो की बाबांनो आज त्यागी झालाही नाही, पण वस्तुस्वरूप ग्रहण करणार इथे दिले सुंदरतेने. मग असा याच्यातच घर पण बसलाय, घरात श्रद्धेत घरच बसलाय, ज्ञानाची घर श्रद्धेची घरच बसलाय. पण घर पण आहे सगळं साधतो मनाचा पर्याय म्हणजे करतो. मग याची प्रतिती केली पाहिजे नाही पण त्याने, आणि यांनी केलीच नाही कधी. मग बाहेर जाते ते. मग जरी एका वेळेस घरदार सोडलं जरी असेल आणि पंचपरमिष्ठित रथ आहे तरी परातच आहे. शांतीसागर महाराजांनी काय सांगितलं? सुमेरचंद्रांनी विचारलं त्यांना की इथूनच तुमच्या समोरच्या जागेतूनच 2 जीव मोक्षाला गेलेत, त्यांचं तुम्ही ध्यान करीत असाल. काय उत्तर दिलं आचार्याने? माझ्या घरातनं मला बाहेर का काढतो? आहे की नाही? माझ्या घरातून बाहेर का पडतो? मग ते परमेश्वरी त्यांना आदरणीय नव्हते काय? दर्शन तर करीतच होते, वंदन वगैरे सगळं करीत होते. मग तरी सुद्धा उत्तर काय दिलं की माझं हे जे घर आहे ते एकदम इकडे मला कशाने नेतो? मग त्यांच्यासाठी तो मार्ग ना, आम्हा तुम्हासाठी तो मार्ग नाही. सगळ्यांसाठी हाच एक मार्ग आहे. म्हणून या ठिकाणी जो रथ झालाय जीव आणि मिथ्यात्व होतं म्हणजे आकुलित होतो, दुःखी होतो आणि मूर्छेने गाठ झोपलाय म्हणजे तिथेच रथ आहे. म्हणजे जागरूक जरी असेल तरी याच्यातच रथ आहे म्हणून त्यात झोपला म्हणला. सम्यक्तीच्या मनात एक, वचनात एक आणि क्रियेत वेगळं असं भिन्नता येते की दिसेल तसं वृत्तीच्या अवस्थेत, प्रवृत्तीच्या अवस्थेत तसं दिसेल समदृष्टीच्या अवस्थेत. म्हणून तर तिथे जागृत बनायचं की खरं काय आहे. अभिप्राय बरोबर असेल. बाहेरून वाटेल आपल्याला किंवा काय नाही, कारखाने काढतोय, बंगले बांधतोय, प्लॉट घेतोय, शेती करतो, धन मिळवतो, करोडो रुपये मिळाले तरी अजून पुढे मिळवायचे म्हणतो. पण अशी सती ती विकल्पाच्या भूमिकेत असली तरी पूर्वी ह्या ध्रुवाचं वेदन केले. श्रद्धेने ध्रुवाची चिटकून आहे. विकल्प करीत देखील, कृती विकृत करून देखील श्रद्धा चिटकली कुठे? ध्रुवाबरोबर. त्याचा मोह नाही का मला की धाव मुले धाव अमकं माझं हे मोह आला. श्रद्धेतून तिकडे जात नाही ना, श्रद्धेतून तिकडे जात कृतीत होत, कृतीत होत आहे पण श्रद्धेतून तिकडे जात नाही. कशाला कृती करतो? त्याची विश्वास एवढी कमजोरी आहे चारित्र्यात. दर्शन मोह केलेला आहे. चारित्र्यात कमजोरी आहे श्रद्धेमध्ये, परंतु स्वरूपाचं वेगळं आहे. आणि चारित्र्यात जरी बाहेर लेशा म्हणायचं, बाहेर गेली कृष्ण दिसते, परंतु ती आनंदानुभवची नाही ना, अप्रत्याख्यान आहे. अप्रत्याख्यान, प्रत्याख्यान, संयमाचे 3 इंट गठ्ठ्या आहेत. मुनी झाला तर मग ते सुटले, समजा प्रत्याख्यान येत होते, पण सगळे एकदम तिथे सुटणार नाही.
काही जणांचे प्रवृत्ती अवस्थेची सम्यदर्शन होईल, पण ही बहुसंख्य जनता कुठं काय आहे? इथेच फक्त घरदार मुलं एवढंच, याची ओळख कुठे आहे? ओळखच नाही. मग आचार्य काय म्हणतात? गुरुना परभाव विवेकम कृत्वा, गुरुच्या द्वारे काय केलं? हे ध्रुव स्वरूप वेगळे आहे आणि हे परभाव वेगळे आहेत असे वेगळे करून परभाव विवेकम कृत्वा एकी क्रियमाण मंशु प्रतिबुद्धस्व. मग त्या एकी क्रियमान करणाऱ्याला काय म्हणतात? शीघ्र जागा हो, एका खलु अयम आत्मा इति असुकृत. काय शब्द? असुकृत श्रौतम वाक्यम शृण्वन् अखिलैः चिन्नैः सुष्ठु परीक्ष निश्चितं एते परभावाः इति ज्ञात्वा ज्ञानी सन्मुञ्चति सर्वान् भावान् अचिरात्. काय? मग गुरु कसे आहेत? निज ध्रुवाचं वेदन करणारे आहेत, सम्यक ज्ञानी आहेत. मग अशा गुरुच्या द्वारे काय केलं? जो परभाव आहे तो वेगळा आहे आणि त्याला या बाजूला करून हा एकाकार निज ध्रुव भाव त्याला दाखवतात. आणि काय म्हणतात? शीघ्र जागा हो. आयुष्याची वेळ संपत चालली, जागा हो. ते म्हणाल कसं? अहो, जन्मल्यापासून आपण ठरवलेलं आयुष्य क्रमाक्रमाने खर्च करीत चाललो. 60 वर्षाचं आयुष्य आहे समजा, 1 वर्षाचं बालक झालं, 59 वर्षेच राहिले, चाललं की नाही? मग गर्भात येऊन 8 वर्षे तर गेलीच, मग तेवढे खराब झाले. आणि त्यातूनही पुढे गेली असती तर मग तेवढं आयुष्य कमी झालं. म्हणून ते म्हणतात शीघ्र जागा हो. काय आहेस तू? है ना? एका खलु अयम, तू एक आहेस, आत्मा एक आहे, तू एकटा आहेस, जागा हो. आणि हे किती वेळा सांगतात? असुकृत, है ना? असत्कृत म्हणजे असकृत सांगितलं म्हणजे काय? असकृत म्हणजे वारंवार, असत नाही, असकृत वारंवार त्याला असं सांगतात की जागा हो. अरे घरात काय रत झालास? मुलाबाळात रत काय झालास? पैशात रत काय झालास? धंद्यात रत काय झालास? ते तुझं स्वरूप नाही, शरीर तुझं स्वरूप नाही, क्रोध मान माया लोभ हे तुझं स्वरूप नाही. मग तू कोण आहेस? तू एक आत्मा आहेस, ज्ञानानंद स्वभावाला आहेस, परमात्मा आहेस. प्रथम ऐकलं तर म्हणतो काहीतरी सांगता, उगीच काय सांगताय तुम्ही? मला घर आहे, मला बंगला आहे, मला खायचं प्यायचं आहे, माझ्या केवढ्या मोठी स्तुती आहे, माझ्या केवढ्या मान देत आहेत लोक, असं म्हणतो. किंवा कोणी म्हणतो अहो मी हीन आहे, दीन आहे, माझं कुठलं काय आहे, अगदी घाणेरडी अवस्था आहे माझी, ही किंवा अशी निंदी अवस्था आपली आहे म्हणतो. कोणी म्हणतो काय शुद्ध पर्याय माझी आता होणार किंवा होईल किंवा तसा असेल याच्यात रथ नाही. ते म्हणतात ते तुझं अनादि अनंत शाश्वत स्वरूप नाही. मग काय आहे? एक शाश्वत ज्ञान दर्शनवाला माझा आत्मा आहे, तसा तुझाही ज्ञान दर्शनवाला आत्मा आहे. बाकीचं काय नाही. मग मी प्रेम केलं, द्वेष केला, मोह केला, त्याचं काय? ते तुझे स्वरूप नाही. अहो मी क्रोध केला, ते तुझं स्वरूप नाही. मान केला, माया केली, कपटाचार केला, लोभ केला, ते तुझं स्वरूप नाही. ते काय आहे? परकीय आहे. अशी वाक्ये वारंवार ऐकतो.
विद्येचा उपदेश वारंवार ऐकावा लागत नाही, चुकीचा उपदेश वारंवार ऐकावा लागत नाही. अनादी कालापासून अगृहीत मिथ्यात्व तसंच आहे, तसंच चालत आलेलं असतं. आणि लवकरच तसा गृहीत मिथ्यात्वाचा उपदेश मिळाला तर लगेचच तिकडे वाहून जातो. चुकीचा उपदेश लवकर पडतो, चांगला उपदेश काय म्हणतात असकृत पुन्हा पुन्हा ऐकावं लागतं. मग लोक म्हणतात ते बरोबर आहे की बाबांनो आम्हाला लवकर समजत नाही, मान्य आहे मला. मग गुरु कसा आहे, निर्विण्ण गुरु ना. खाली जयसराजांच्या टीकेत तर मजा येणार आहे. अरे गुरु कुठे खाईला निघालाय? गुरु हे जाणतो, जागा झालेला जाणतो की याला जागा करताना वारंवार सांगावं लागेल. माता बाळाला जागा करताना वारंवार सांगते जागा हो, जागा हो, जागा हो. सूर्य उगवला बघ, कोणीकडच्या कोणीकडे झालंय, सकाळ होऊन गेली. चल उठ, दूध प्यायचं नाही का, लाडू खायचं नाही का, जागा हो. ती वारंवार सांगते, त्याला प्रेमाने सांगते, वात्सल्य भावनेने सांगते. तसे हे वीतराग गुरु, भावलिंगी संत, सम्यक ज्ञानी मुक्षु जी पुन्हा पुन्हा सांगतात. ते जाणतात की एकच विभक्ताची वेदविज्ञानाची माहिती त्याने पूर्वी नीट ऐकलेली नाही, बहुधा तर ऐकलीच नाही. आणि समजा ऐकली असेल तरी नीट ऐकलेली नाही. आणि तो म्हणणारच आहे की मला कळत नाही, त्यापेक्षा मला सांगा एखादा जाप पाहिजे तर. जाप झालं तर मला एक जाप सांगा, मंत्र सांगा, मी तो करतो. ते म्हणतात जाप बीप काय, हाच परम जाप, मी जे ध्रुव स्वभाव आहे. तो म्हणतो कळत नाही काही. डोकं दुखायला लागतं, बोर होऊन जाते, कंटाळवाणे होते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सारखा आत्मा, काय आत्मा आत्मा करायचा आहे. काहीतरी सांगा दुसरं. हा आमच्या जवळ आहे, बरोबर. काय बघायचं, घरातच आहे, त्याला काय बघायचं, बाहेर बघून येऊ जरा चला असं म्हणतोही. पुष्कळ बाहेरची माहिती सांगा. भगवान म्हणतात तुझा जीव आणि तुझा आत्मद्रव्य तादात्म्य संबंध झालाय. तुझं द्रव्य आणि गुणमय पिंड, तुझा गुणमय पिंड तादात्म्य आहे. पण पाहिलाच कधी तू नाही काय? इथल्या टेकडीवर किती जण जाऊन बघून आले मला सांगा बरं. तिथं पलीकडच्या टेकडीवर ते मंदिर आहे, किती जणांनी बघितले सांगा. किती वेळा माहिती नसते गावाशेजारीच काय आहे. परगावचे येऊन जातील ते शिखर शिंगणापूर बघायला, पण इथलेच गावात शेजारचे इथंच आहे, काय करायचं. तसं इथं शिखर सम्मेच आहे, ध्रुव स्वभाव आत्मा इथेच आहे. बघू वेळ आल्यावर पुढे बघू. आता बाहेर बघू नये, चला बाहेर वाजायला लागले, चला काय तरी लेझिम खेळायला बघायला चला. अरे निजे ध्रुव पहा, कळत नाही म्हणून ते म्हणतात की पुन्हा पुन्हा आम्हाला सांगावं लागेल. ही माहितीच आहे, परिचय आहे, काहीच आहे. म्हणतो कळत नाही म्हणतो म्हणून क्रोध नाही. एक वात्सल्य भाव आहे म्हणून ते सांगतात की बाबा हे जाण, कळणारच नाही अशी वस्तू नाही. अनेक मिथ्यादृष्टी जीव पुन्हा पुन्हा समजून घेऊन नंतर सम्यक ज्ञानी झाले आहे. दर 6 महिने आणि 8 समयात 6 ते 8 जीव मोक्षाला चालले आहेत सतत. दुसरे जीव सम्यक जीव होत आहेत, तेव्हा तुलाही हे संभवनीय आहे. कारण तूही माझ्यासारखा चैतन्यमय जीव आहेस.
भगवान आत्मा आहेस, बघ जागा हो. मग ही माहिती वारंवार ऐकल्यानंतर मग तो काय करू लागतो, त्याची चिन्ह शिकू लागतो, नाही ना. उद्देश म्हणजे नामनिर्देश, नाम शिकू लागतो, लक्षण शिकू लागतो. आणि लक्षण शिकल्यानंतर काय होतं, मग परीक्षा आहे ना. न्यायदीपिका शिकताना नंतर परीक्षा. पुष्कळची जनता काय म्हणते, परीक्षाच करणार नाही. अरे परीक्षाच करणार नाही तर लोकांचं वस्त्र की तुमचं वस्त्र कळणार कसं? परीक्षाच करणार नाही तर तुमचं घर की लोकांचं घर समजेल कसं? परीक्षाच करणार नाही तर तुमचं सेट की लोकांचं सेट कळणार कसं? म्हणून परीक्षा केलीच पाहिजे. परीक्षा करणं प्रथमतः परोक्ष परीक्षा झाली, पण चिन्हांच्या द्वारे काय दिलं आहे का नाही? अखिलही चिन्ह नाहीये, कसं दिले शब्द, अकलेही चिन्ह नाहीये, मूलभूत चिन्हांच्या द्वारे सुष्ट परीक्षा. अज्ञान अवस्थेतच परीक्षा सुरू करतो, माहिती शिकतो आणि परीक्षा सुरू करतो, तपासून घेणे सुरू करतो. जीवन घासणे याला म्हणतो. की खराच मी चेतन आहे का, की उगीच लोक मला म्हणतात चेतनवाला, खरंच माझ्याजवळ गुण आहे का, की केवळ पर्यायच आहे, की गुणपर्यायवाला द्रव्य आहे. परीक्षा सुरू करतो, शोधतो. आणि ही परीक्षा करीत असताना शोभाव सहज झाला. आणि मग परीक्षा करून देतात हे ना, परोक्ष रूपाने निर्णय झाला की इथं माझ्याजवळ चैतन्य आहे. मग हा चैतन्य स्वभाव आहे, तसंच काय करतो, प्रत्यक्ष प्रतीती करतो. वस्तू येथेच आहे, स्पष्ट जाणे. हा स्वभाव स्वरूप आत्मा, मी माझा एकटा आहे असं आहे ना. इति ज्ञात्वा, ज्ञानी होतो, सम्यज्ञानी झाला. मग त्यावेळेला काय झालं, सर्वान भावान मुंचती, सर्व भाव सुटले. एकटा ध्रुव घेतला ज्ञाना, म्हणजे परभाव सगळे सुटले. पूर्वी या परभावाला घेत होता किंवा परभाव सहित ध्रुव घेत होता. ध्रुवाबरोबर परकीय भावाला मिसळत होता. परंतु जेव्हा वस्तू कळाली की माझा ध्रुव एकटा आहे, तेव्हा ध्रुव एकटाच घेतला. म्हणून ज्ञानात परभाव घेतले नाही. ज्ञानात बाहेर आहे आठवडं सगळं, बाहेर धन संपत्ती आहे, मुलं बाळ आहेत, नातेवाईक आहेत, सगळं आहे. पण ज्ञानाने इथे ध्रुवात परकीय नाही, ही जी प्रतीती केली त्याला म्हटलं परभाव सोडले. मग तशीच प्रतीती झाली, श्रद्धा सम्यक झाली. चारित्र्यात वीतरागपणाचा अंश प्रगट झाला, बुद्धिपूर्वक वीतरागता आली. लोक काय करायला जातात, सोडामध्ये की ते लगेच म्हणतात मुळी झाला का तू. काय वाचलं कसं, हेच शास्त्र वाचतात ते उलट वाचतात. ते लगेच कसं वाचतात की जर ज्ञानी झाला तर परकीय भाव सोडले, परकीय भाव सोडले तर सगळे कशाय जायला पाहिजे असे विचार करतात. सगळं घरदार संपत्ती सोडून द्यायला पाहिजे, मुनी झाला असला पाहिजे आणि 12व्या गुणस्थानवरती असला पाहिजे असा विचार करतात. किंवा 8व्या गुणस्थानवरती असला पाहिजे, म्हणजे मुनी असला पाहिजे असा विचार करतात. तर ती नाही क्रिया इथे. कारण वर उदाहरण काय दिलं त्यांनी, नाही ना, वर उदाहरण काय दिलं, पट्ट्याकडून चादर आणली किंवा वस्त्र आणलंय, धोतर आणलंय आणि मग आपलं म्हणूनच पसरून घातलंय अंगावर आणि झोपलाय. सज्जन आहे, विकृत नाही, अभिनिवेश नाही, दुराभिनिवेश नाही, अज्ञान झोपलाय. आपलं स्वतःच आहे, तेच वस्त्र मी माझं घातलंय असं म्हणून झोपलाय. पण दुसरा आला आणि म्हणाला, बाबा माझं वस्त्र तू घातलंयस, हे बघ माझं चिन्ह आहे, तुझं हे चिन्ह नव्हे. मग त्याची वारंवार वाक्य ऐकतो
आणि तिथेही काय गेलाय अखिलही चिन्ह सुस्तू परीक्षा, तिथेही परीक्षा करतो. निश्चितम येतात परकीय ज्ञात्वा, परकीय हे जाणतो. बस प्रतिती झाली, निर्णय झाला, हो तुमचा आहे. बस समजलं. सध्या मी अजून त्या अंगावरचं धोतर फेडून दिलं नाही, पण प्रतितीत काय आलं, मी माझं तेवढं घेतलं. नाही तर बलात् नग्नी क्रियमान आहे. पहिल्यांदा बळजबरी केली, मग गुरुनी इथे बळजबरी केली की ते काय रोज थप्पाडी मारतो की तो रोज बलात् नग्नी क्रिय झालं. फलटणला जाऊन नाही काय बलात् नग्नी क्रियमान केले नाही काय, थोडेच मागायला लागले होते का ते. असं झालं. जीवन ते घासायचं जीवन बळात गेलं की नाही की ते घेऊन गेले, घेऊन त्याला म्हणले त्यांची चादर कुठे? हं? त्यांची चादर आहेच की त्यांच्याजवळ. परकीय भावाला घेऊन बसले नाही. व्रत म्हणजे मी, अव्रती म्हणजे मी, पूजा करणारा मी, शुभावाला मी, अशुभावाला मी, है ना, शुद्ध पर्यायवाला मी, मुलं बाळवाला मी, घरदारावाला मी, असंच बळत येते. बलात् नगरी क्रियमान केलं जातं. ते थोडंच जागवायला तयार होतात. मग बलात् एकी क्रियमान केलं जातं, म्हणजे एकटा तू आहेस याची त्याला जाणीव दिली जाते. दुसरं काय करणार है ना. सांगितलं, पुन्हा पुन्हा सांगितलं जात. मग कोणाला एक अंतर्मुहूर्तात काम होईल, कोणाला 10 वर्षे लागतील, कुणाला एक ग्रंथ सांगून काम होईल, कुणाला संपूर्ण जिनवाणी सांगावी लागेल, 12 अंगांची माहिती सांगावी लागेल, आणि त्यानंतर परीक्षा करायला शिकेल, आणि नंतर अनुभव करेल, आणि नंतर नाही ना पुढे मग व्रताची क्रिया. लगेच त्याला संबंध नाही. त्याग जो झाला तो ज्ञानात निजध्रुव घेतला, परभाव घेतले नाही म्हणून त्याग झाला. मग इकडे चारित्रात अनुभूती स्वरूपाचं जे चारित्र झालं त्यात अनंतानुबंधी स्वरूप गेले, कशात आणि मिथ्यात्व गेले, सहज गेले. बहिरंगात तर दिसतंय त्याच्या जवळ अवृत्ती आहे, धंदाही जास्त वाढला आहे असं दिसतंय. त्याला दुसरे उदाहरण म्हणजे असं आहे, झाड आहे समजा मोठा, मुळीपासून तोडले, पानं फुलं तशीच आहेत ना. मुळ्या ज्या आहेत त्या तोडल्या, पानं फुलं तशीच आहेत, मुळ्या सगळ्या तुटलेल्या आहेत आणि सावलीत पडल्या आहेत. आता मुळ्या काही खेचून घेत नाही, पाणी जल अन्न वगैरे पृथ्वीतून खेचून घेत नाही. मग त्याच्या शरीरात जे आहे पाणी किंवा अन्न रस वगैरे त्याच्या जोरावर काही अंकुर फुटतात वर, सावलीत पडलेल्या अंकुर फुटतात. एक वेळेस फुलं येतात, कळी येते, उमलतेही, परंतु नियमाने काय होणार, हळूहळू हळू सुकत चाललं ते. त्याप्रमाणे वस्तू स्वरूप जाणून निजध्रुवाची प्रतीती केली, अरती गृहस्थ जो आहे सम्यक् झाला म्हणून संसाराची मुळी तुटली. मग बाह्यता सावलीत जसं झाड पडलं आहे ना, त्याला काही पानं फुलं आली वर, तसं त्याच्या गृही अवस्थेमध्ये, गृहस्थ अवस्थेत कारखाने वाढले असतील, धंदे वाढले असतील, व्यापार